नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. येत्या 28 तारखेला आणीबाणी चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातले मुख्य कलाकार उपेंद्र सर माझ्यासोबत. सर कसं आहे? मस्त मस्त. तू कसा आहेस? सर मी सुद्धा मस्त. सर आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. खूप जवळचा आणि सगळ्यात गंभीर असा विषय आहे आणि या विषयावर एक हास्यास्पद नवीन सिनेमा येऊ ठाटला आहे. काय सांगले आपण? नाही. अरविंद जगताप आपल्या सगळ्याच मराठी प्रेक्षकांना माहिती आहे. एक अत्यंत ताकदीचा लेखक, अत्यंत संवेदनशील लेखक, सोशो पॉलिटिकल प्रचंड भान असलेला लेखक. आणि हे सगळं करत असताना विषय कितीही गंभीर आणि हे असं तरी त्याची एक व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे एक कुठल्याही सोशो पॉलिटिकल याच्यावर कमेंट करत असताना तो अत्यंत वेगळ्या पद्धतीत प्रसंगी तुम्हाला हसवायला लावतो आणि ते हसत असतानाच विचार करायला प्रवृत्त करतो. ही एक त्याची स्टाईल आहे. त्यामुळे आणीबाणी हा सब्जेक्ट करतानासुद्धा प्रचंड मजा आली. म्हणजे भारताच्या संपूर्ण याच्या दृष्टीने जरी बघायचा विचार केला तर तो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पहिल्यांदाच ज्या पद्धतीची आणीबाणी लादली गेलेली होती त्याच्यानंतर संपूर्ण मेट्रोज मुख्य शहरांपासून ते खालच्या गावागावा म्हणजे हा फक्त आणीबाणीचा कॅनव्हास आहे. पण गोष्ट घडते ती एका गावातलीच गोष्ट आहे. गोष्ट एका कुटुंबापुरतीच मर्यादित आहे आणि त्याचे पडसाद काय पद्धतीत उमटतात आणि ते अत्यंत टिपिकल अरविंदच्या स्टाईलमध्ये ते तुम्हाला हसवत टपल्या मारत विचार करायलाही प्रवृत्त करतात. उपेंद्र सर, एक खूप सुंदर समीकरण जमलं आहे. चौकमध्ये तुम्ही आणि प्रवीण सरांची एक खूपच चांगली गट्टी आणि इथे सुद्धा तुम्ही दोघं एकत्र आहात. तो माणूस फार वेडा माणूस आहे. परत एकदा त्या माणसासोबत काम करताना कसं वाटतं? नाही, जसं मी मगाशी सुद्धा म्हणालो ना की ह्या फिल्ममध्ये प्रवीण हा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असेल. कारण की त्याचे आत्तापर्यंतचे रोल किंवा शेवटची त्याची फिल्म आली चौक, त्याच्या आधी त्यांनी मुळशीवाड्यांमध्ये ज्या पद्धतीत एक कॅरेक्टर केलं होतं नन्याबाई किंवा आंबेररावमधला त्याचं सेंट्रल कॅरेक्टर. पण ह्याच्यामध्ये प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असेल. कारण की एक पहिल्यांदाच एक ह्युमर या लेवलवर तो करतो आहे आणि प्रचंड थिएटर केलेलं आहे प्रवीणनी. त्यामुळे तो एक त्याचा एक टायमिंगचा सेन्स, ती बॉडी लँग्वेज, एक त्यालाही पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या कॅरेक्टरमध्ये लोक बघतील तर ते लोकांसाठी एक सरप्राईज पॅकेज असेल. आमची तर एक जुनी मैत्री आहे, तसे आम्ही एकत्र काम करतोच आहे. पुढचे प्रोजेक्ट आम्ही लवकरच एकत्र करायला घेऊ. पण तो असेल, सुनील अभ्यंकर असेल किंवा संजय खापरे असेल, वीणा आणि मी पण काम केलेलं आहे, सयाबरोबर काम केलेलं आहे. तर ओव्हरऑल कलाकारांची भट्टी तर अफलातून दिनेशनी जमवून आणली. त्यामुळे सेटवर सीन्स करायला मजा यायची. आणि आमच्या या सगळ्यांमध्ये सीमा कुलकर्णी अशी एक तरुण कलाकार तुळजापूरची आहे आणि ती पण शी हॅज गिवन हर बेस्ट. त्यामुळे ती भट्टी मस्त जमली आहे. नाही, खरंच आता आपण गप्पा तर खूपच मारू. प्रमोशनच्या दरम्यान पुढे सुद्धा भेटू. तत्पूर्वी जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काय आणीबाणीमधून हास्यास्पद पद्धतीने पण एक वेगळं असं गंभीर बघायला मिळतं? आणीबाणी जरी टायटल असं तरी चित्रपट अजिबात गंभीर नाही. चित्रपट हे फुल एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे आणि टिपिकल अरविंद जगतापच्या स्टाईलमधलं ते पॅकेज आहे. आणि तुम्हाला तो आणीबाणीचा कॅनव्हास आहे पण गोष्ट एका गावातली घडते, एका कुटुंबातली घडते. त्यामुळे त्या बॅकड्रॉपवर त्या कुटुंबातली ही गोष्ट बघायला प्रेक्षकांना प्रचंड मजा येईल. त्याच्यासाठी आणीबाणी चुकू नका एवढंच मी म्हणेन. धन्यवाद सर, आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.